तर आम्ही आज चाललो आहे आमच्या कुळदेवताकडे म्हणजे वेताळ बाबाकडे. तर आम्ही खास चाललो आहे आमच्या लग्नाची पत्रिका द्यायला. तर अमरावतीवरून 50 किलोमीटर आहे. तर आम्ही आधी पेटपूजा केली वगैरेला तर उपासच होता म्हणून आम्ही तिघांनीच नाश्ता केला. आम्ही छान झणझणीत मिसळ पाव घेतला आणि घेतला होता माझ्या भावाने डोसा. तर आम्ही छान नाश्ता केला आणि आम्ही निघालो. आम्हाला जायचं होतं मोर्शीकडून खेड या गावामध्ये. आणि गावामधले रस्ते तर खूप शांत आणि खूप छान वाईब देत होती आणि फुल पीसफुल वाईब येत होती. आणि आम्ही खूप एन्जॉय करत करत गेलो. मग आम्हाला एक बोर्ड पण दिसला होता मंदिराकडे जाण्याचा. आम्ही बरोबर चाललो होतो रस्त्यानी, कारण आम्हाला असं वाटलं होतं आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललो, कारण आम्हाला थोडं विसरल्यासारखं झालेलं होतं. तर मग आम्ही फायनली पोहोचलेलो होतो मंदिरात. शांत शांत वाटत होतं, आजूबाजूला पण कोणीच नव्हतं आणि पूर्ण जंगल जंगलच होतं. आणि वेताळ बाबाला तर जंगलाचा राजाच म्हणतात, तर जंगल जंगल तर राहणारच. मग आम्ही आधी केलं दर्शन, खूप छान दर्शन झाले आमचे. आम्ही तिथे पत्रिका ठेवली, दोघांनी छान दर्शन केले, सगळ्यांनी पण दर्शन केले. बाजूलाच एक संत्र्याची वाडी होती, तर याने संत्र पण तोडून आणले होते तिथून, एकदम फ्रेश. आणि आपल्या शहरामध्ये तर अशी वाईब येतच नाही, गावाकडची तर मजाच वेगळी आहे. आम्ही डब्बा पण आणला होता घरून, ते पण आम्ही जेवलो. आमच्याकडचं पाणी पण संपलं होतं, तर यांनी विहिरीतलं पाणी काढलं, ते विहीर पण होती. खूप छान थंड थंड पाणी होतं. मग आम्ही निघालेलो होतो घरी जाण्यासाठी. खूप छान वाटलं आम्हाला. लग्नाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने झाले. तर आम्ही मग निघालेलो होतो आणि शेवटी आम्ही खाल्ली आईस्क्रीम आणि असा आमचा झाला सुंदर दिवस कंप्लीट. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.